काय असेल बरं? चला त्याला छिद्र पाडूनच पाहूया आतमध्ये काय आहे. अरे बाप रे, आत भला मोठा साप. बाबा 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 बाबा, साप. थांब उंदीर दादा, घाबरू नको. तू फार चांगलं काम केलं, परंतु या छिद्रातून मला बाहेर येता येणार नाही. मी तुला नमस्कार करतो. कृपया छिद्र आणखी मोठं कर. बरं नाग दादा, छिद्र मोठं करतो. हा, शाब्बास उंदीर दादा, शाब्बास. उंदीर दादा, मला तुझे आभार मानायचे आहेत, तुझे पाय धरायचे आहेत, पण इथं नाही. साप दादा, आमचे वाडवडील म्हणायचे साप आपले दुश्मन आहे, ते आपल्याला खात्यात, त्यांच्या जवळ जायचं नाही, त्यांच्यापासून 4 हात लांब राहायचं. परंतु तुम्ही तर माझे डायरेक्ट पायच धरायचे म्हणतात. अरे लोकांनी आणि उंदरांनी आम्हाला बदनाम केलं. आम्ही काय कुणाचे दुश्मन नाही बाबा, पण सगळेच आम्हाला दुश्मन म्हणतात. उंदीर दादा, इथं मी पाया पडणार नाही बाहेर. माझं भाऊबंद बाकीचे लोक म्हणतील की एवढा मोठा साप असून उंदराला शरण गेला, मला नाव ठेवतील, वाईट टाकतील. तेव्हा टोपलीत जाऊन मी तुझं पाय धरणार आहे. आलं का लक्षामध्ये? बरं बाबा, चाल टोपलीत दर्शन घेतोय म्हणतो. अरे उंदीर दादा, इतक्या दिवसाची भूक लागली, आता तुला मोठा दर्शन घेवा. हुशार उंदीर, पाठवत जा. भूक फार लागली होती उंदीर मामा, माफ कर.